पण एक लक्षात ठेवा की पुण्याच्या जनतेने दिलेल्या मॅन्डेटपेक्षा ही संधी गौण आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल राजी नाराजी, मला हेच मिळायला पाहिजे होतं, तेच मिळायला पाहिजे होतं, अशा पद्धतीचं जर आपण चर्चा या ठिकाणी झाली तर पुणेकर आपल्याला माफ करणार नाहीत. त्यामुळे जो काही पक्ष पुढे काही निर्णय करेल त्या निर्णयानुसार ज्यांना जबाबदारी मिळेल त्यांनाही मी अतिशय विनम्रपणे सांगतो, आपल्याला जो काही कारभार चालवायचा आहे तो पारदर्शी प्रामाणिकतेतून चालवायचा आहे. महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा नाही. महानगरपालिका हा आपला व्यवसाय नाही. महानगरपालिका सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं एक उपकरण म्हणून या ठिकाणी आपण आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. त्यामुळे तशाच पद्धतीचा व्यवहार हा महानगरपालिकेमध्ये सर्वांकडून अपेक्षित आहे. आज आनंदाचा दिवस असला तरी देखील आनंदाच्या दिवशी दोन कडवट शब्द देखील सांगितले तर बरे असतात. मी ते आजच सांगतो की कुठल्याही पद्धतीनं उन्माद, कुठल्याही पद्धतीनं हाय हँडेडनेस आणि कुठल्याही पद्धतीनं पारदर्शितेचा अभाव हा मी काही झालं तरी खपवून घेणार नाहीये. त्या संदर्भात कोणी किती मोठा असला तरी देखील आता या जनतेच्या मॅन्डेटपेक्षा मोठं कोणी नाही. बघा, आपल्याला हे जे मॅन्डेट मिळालं आहे हे मॅन्डेट खऱ्या अर्थानं लोकांनी सांगून दिलं आहे की तुमच्याकडनं आमच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि म्हणून आपण जर त्या अपेक्षा पूर्ण करणार नसलो तर त्या जागेवर राहायचा आपल्याला अधिकार असणार नाहीये. आणि म्हणून पुन्हा सगळ्यांना सांगतो की आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या महानगरपालिकेच्या संचलनामध्ये आपल्याला पारदर्शिता आणायची आहे.